नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेन MMRDA नवनगर प्रकल्पास शेतकऱ्यांचा ठाम विरोध। आमदार रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत कळवे गावात पहिल्याच बैठकीत तीव्र विरोध। पेन तालुक्यातील कळवे गावात आज रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA यांच्याकडून प्रस्तावित नवनगर प्रकल्पासाठी जमीन संपादनासंदर्भात आयोजित बैठकीत प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष उघडपणे समोर आला। या बैठकीसाठी तालुक्याचे आमदार रवींद्र पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, विविध विभागांचे अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य DB पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। MMRDA अधिकारी पडवळ, गणेश मूर्तिकार व विभागातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। MMRDA अधिकारी पडवळ यांनी प्रस्तावित प्रकल्पाची रूपरेषा मांडत शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र सुरुवातीपासूनच बैठकीत शेतकऱ्यांचा असंतोष स्पष्टपणे जाणवत होता। सुमारे 300 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नवनगर प्रकल्पाला थेट विरोध नोंदवत अनेकांनी आम्हाला प्रकल्प नको अशी भूमिका मांडली। प्रशासनाने विकासाचे फायदे मांडले असले तरी शेतकऱ्यांनी पूर्वीच्या सेज अनुभवांचा दाखला देत विकास की फसवणूक हा मूलभूत प्रश्न उपस्थित केला। खाजगी व्यवहार, अपूर्ण करार आणि 7/12 उतार्यावरील नोंदी यामुळे प्रत्यक्ष ताबेदार शेतकरी वंचित राहिल्याचे सांगत संमतीपत्राद्वारे संपादनाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात आली। केवळ संमतीपत्रावर जमीन घेणे अन्यायकारक आहे असे सांगत 22.5% योजनेलाही स्पष्ट नकार देण्यात आला, तर सेजप्रमाणेच पुन्हा फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली। या बैठकीत आर्थिक व धोरणात्मक मुद्द्यावरही गंभीर चर्चा झाली। 2020 पासून रेडी रेकनर दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांना विकासाचा फायदा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली, तर संपादनापूर्वी जमीन येणे करून झोन जाहीर करूनच योग्य दराने संपादन करा अशी मागणी पुढे आली। विकासासाठी आतापर्यंत आगरी व कोळी समाजाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घेतल्या गेल्या, मात्र त्यांचा सामाजिक विकास झाला नाही हे वास्तव अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले। यासोबतच या प्रकल्पाविरोधात सुमारे 19,000 हरकती दाखल झाल्या असून सुनावण्या प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित भूसंपादन प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। बैठकीत अतुल म्हात्रे, दीपक पाटील, काशीनाथ पाटील, मोहन नाईक, संतोष पाटील, आनंद पाटील, राजेंद्र झेमसे, अभिमन्यू म्हात्रे, वासुदेव पाटील आदींनी ठाम भूमिका मांडत प्रशासनाला जाब विचारला। समारोप करताना आमदार रवींद्र पाटील यांनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर तो स्वीकारार्ह नाही असे स्पष्ट सांगितले, मात्र अभ्यासपूर्वक निर्णय घेण्याचे आवाहनही केले। एकंदरीत कळवे येथील बैठक ही केवळ माहितीपर न राहता भविष्यातील संघर्षाची दिशा ठरवणारी असेल। पारदर्शकता आणि न्याय संपादनाशिवाय हा प्रकल्प पुढे जाणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। खरं म्हणजे हा प्रोजेक्ट या ठिकाणी व्हावा की न व्हावा, उद्या या प्रोजेक्टला जर मी सांगितलं नसतं तर आमदारांनी सांगितलंय, आमदार बोलले तर हे असं घडू नये याच्या सर्वांच्या संमतीनं खरं म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली की निगेटिव्ह। मला या सगळ्या एक आता बोलू नको, आता बोलू नको, मला सगळं माहिती आहे, बोलू नको। ऐका जरा, मी काय बोलतोय एक ऐक। अरे बाबा मला माहिती आहे AC जेटचा, पण मी काय म्हणतो ऐक ना जरा। ऐका जरा, मी काय म्हणतोय AC जेटचा एक मिनिट, AC जेटसाठी मी जेवढा त्रास घेतला, अरे ऐका जरा, AC जेटसाठी जेवढा मी त्रास घेतला, जेवढ्या मीटिंग झाल्या, जेवढ्या मीटिंग मिनिस्टरकडे झाल्या, त्याच्या आनंद पाटलाला माहिती आहे, मोहनला माहिती आहे, इतर सर्व मंडळींना माहिती आहे। या AC
प्रोजेक्टचा गौप्य आता मी काय स्फोट करत नाही. हे जर मी स्फोट केला जमिनी ह्या आपण दिल्या, त्याला सह्या आपण केल्या, आपण पैसे घेतले. ऐका जरा, ऐका जरा. विनंती करतो. पण घरच्या कोणी साडी कमी दिल्या. आम्हाला बोलून गेले, अजिबात विचार झाला नाही.